यवतमाळ जिल्ह्यात कारेगावात पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत सुरू आहे। हंडाभर पाण्यासाठी महिलांना स्वतःचा जीव धोक्यात घालून खोल विहिरीत उतरावं लागतंय। पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी फासे पारधी समाजातील महिला संघर्ष करतायत। आजही आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या जिल्ह्यातील पाणी टंचाईचे हे भीषण वास्तव समोर आलेले आहे। यवतमाळमधली दृश्य तुम्ही पाहताय। खोल विहिरीमध्ये या महिलांना खाली उतरून पाणी आणावं लागतं। पाण्यासाठी महिलांची यवतमाळमध्ये ही जीवघेणी कसरत सुरू आहे। आपण पाहतोय पाण्यासारखी मूलभूत गरज सुद्धा इथं भागली जात नाहीये लोकांची। यवतमाळमधला हा संपूर्ण प्रकार आहे। खोल विहिरीमध्ये या महिलांना खाली उतरावं लागतं आणि त्यानंतर हंडाभर पाणी त्यांना फक्त मिळतंय। यवतमाळ जिल्ह्यातला संपूर्ण प्रकार पाणी टंचाईचं भीषण वास्तव समोर आलेला आहे। मात्र वारंवार या संदर्भात उपाययोजना करूनही त्या फक्त कागदावरच राहत असल्याचं चित्र वारंवार स्पष्ट होत आहे। 12 महिने विहिरीत उतरून पाणी भरावं लागते। टँकर वगैरेची सुविधा केली तर ते सुविधा फक्त 1 दिवस 2 दिवस आड येते। तर मग 1 दिवस 2 दिवस आड आलं का मग आम्हाला तसंच पाणी भरायला जावं लागते। आमच्यापर्यंत जे सुविधा सरकारची पोचायला पाहिजे ते सुद्धा पोचत नाही आहे आमच्यापर्यंत। जे सरकार जे मतदान आम्ही देऊन आहोत ते सरकार आम्ही शासनाकडून जे आम्हाला मिळाला पाहिजे। आम्ही फासे पारधी समाजाचे सगळे लोक एक लोक फासे पारधी समाजाचे आहोत।